गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। ट्रॉम्बे पोलिसांनी घरफोड करून रोकड आणि सोन्याच्या दागिने लांपास करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या। नमस्कार, मी मीनाक्षी गोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत ट्रॉम्बे पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादीने तक्रार दिली होती की त्यांचे राहत्या घराचा बंद दरवाजा दिनांक 17/3/2005 चे सायंकाळी 5:45 वाजता ते संध्याकाळी 6:15 दरम्यान उघडून घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण रक्कम 9,59,000 चा ऐवज लबाडीच्या इराद्याने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरी करून नेले। फिर्यादीचे जबाबावरून ट्रॉम्बे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 150/25 कलम 331(3), 331(4), 305 35 BNS 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा उघडकीचे आदेश देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या मार्फतीने गुन्ह्याचा तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबीद्वारे व गुप्त बातमीद्वारांच्या माहितीवरून यातील पाहिजे आरोपी नामे राहुल अशोक गोदरे व वैष्णवी राहुल गोदरे यांचा शोध घेऊन तात्काळ गुन्ह्यांमध्ये अटक केली। अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करून तपासाअंती दाखल गुन्ह्यांमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने अशी 100% मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे। तसेच दाखल गुन्ह्यांमध्ये कलम 317(4) वाढ करून आरोपी नामे रिजवाना असलम शेख राहणार शिवाजीनगर गोवंडी मुंबई हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहपोलीस निरीक्षक रोहिदास जाधव करीत आहेत। सदरचा तपास अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग चेंबूर महेश पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 चेंबूर मुंबई नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रॉम्बे विभाग राजेश बापशेट्टी व पोलीस निरीक्षक ट्रॉम्बे गंगाराम वळवी, पोलीस मानसिंग पाटील गुन्हे, पोलीस निरीक्षक मंदाकिनी चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सूरज खेतल, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवतकर, सहपोलीस उपनिरीक्षक रमेश धुमाळ, आव्हाड लेंभे, सावंत, सुरवसे पाटील, बाविस्कर माळी, वाळके यांनी केला आहे। गुन्हे शोध वृत्तपत्र आणि यूट्यूब चॅनल आपल्या धडाकेबाज कार्यास शतश नमन करीत आहे।